दरम्यान अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला। वडेट्टीवार म्हणतात, फेसबुक लाईव्हवर एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो, त्यापेक्षा राज्याचं दुसरं काय दुर्दैव असू शकतं। शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक असून राज्यातील एक नागरिक म्हणून प्रचंड चीड आणणारी आहे। एकामागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? नुसती कारवाई करतो, चौकशी करतो हे तुमचे शब्द किती पोकळ आहेत बघताय का? लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत, नेत्यांवर गोळीबार होतोय, सत्ताधारी आमदार बंदुका घेऊन दहशत माजवत आहेत। असं एक संतप्त ट्विट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। पुढे ते म्हणतात, अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशमधून यायच्या। आज हे चित्र महाराष्ट्रातील जनता प्रत्यक्ष आपल्या राज्यात बघत आहे। राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गुंडांना राजाश्रय देत आहेत, एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत। बाहेर काय सुरू आहे याची जाणीव तरी आहे का, असा सवाल देखील त्यांनी विचारलेला आहे। गुंडांना राजाश्रय मिळत असेल तर कायद्याचा धाक त्यांच्यावर का राहणार, असा ट्विट विजय वडेट्टीवारांनी केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।